वारकरी भजन संध्या यूट्यूब चॅनल चे प्रमुख या ठिकाणी भोलेनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। नंतर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली श्याम महाराज पांचाळ यांचंही त्यांना उत्कृष्ट असं सहकार्य आहे। या कार्यक्रमाला उपस्थित हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य संगीत अलंकार दिनेश कुमार गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत। गुरुजींना कोटी कोटी धन्यवाद। त्यानंतर हरिभक्त परायणा उत्कृष्ट भागवताचार्य रामायणाचार्य आणि उत्कृष्ट कीर्तनकार माझ्या मोठ्या बहीणबाई रागिनीताई सोनपेटकर हे या ठिकाणी मला हार्मोनियमला साथ करत आहेत, म्हणून ताईंना सुद्धा म्हणजेच माईला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद। त्यानंतर उत्कृष्ट अशी संध्याकाळी मृदंगाला साथ करणारे आमचे हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय गुरुबंधू कृष्णा महाराज वेद पाठक या ठिकाणी साथ संगत करत आहेत। त्यानंतर हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय गुरु समान असणारे माझे परम मित्र ज्यांच्याकडून मी काही ना काहीतरी शिकतच राहतो असे आमचे दत्ता महाराज कदम या ठिकाणी गायनाला साथ करायला आहेत। महाराजांना कोटी कोटी धन्यवाद। त्यानंतर पॅडला साथ करणारे आमचे हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय वडिला समान असणारे आदरणीय अनिल बापू वैरागे केजकर यांना सुद्धा बापू कोटी कोटी धन्यवाद। त्यानंतर हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय उत्कृष्ट कीर्तनकार उत्कृष्ट भागवताचार्य तबला विशारद असे आमचे हरिभक्तपरायण मन मिळावू शांत स्वभाव प्रेमळ बोलणं अमृतामय वाणी असे आमचे हरिपंडित जाधव सर यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद। त्यानंतर उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम लाभलेले जगदंब साऊंड सिस्टीम आवसगाव वाकडी चे मालक असणारे शंकर भैया दांड यांनी सुद्धा उत्कृष्ट साऊंड सिस्टीम दिली, त्याच्याबद्दल त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद। आणि या कार्यक्रमाचं सर्व आयोजन केलं असे तुम्ही माता मावल्या या ठिकाणी सर्व गावकरी मंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्यानं वेळ न घेता आपण या ठिकाणी कथेला आरंभ करत आहोत। प्रभु रामचंद्र भगवान की जय। गोड अशी प्रभु रामचंद्र यांची कथा आहे। सर्वांना माहिती आहे प्रभु रामचंद्र यांची कथा कशी आहे। बरेच लोक म्हणतात महाराज काय लावलं इतक्या वर्षापासून रामायण रामायण रामायण। ऐकायला गेलं तर महाराज एका मिनिटात रामायण होतं आणि सांगायला गेलं तर आयुष्यही पुरत नाही। काय अवघड आहे तेवढं रामायण, 2 मिनिटांमध्ये रामायण होतं। आदो रामो तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचहिम वैदेहरणम जटायु मरणम
सुग्रीव संभाषणं वाली निर्दलं समुद्रतरणं लंकापुरी दहनं पश्चात रावण कुंभकर्ण हननं सप्तदेही रामायणं. झालं रामायण. एका श्लोकामध्ये रामायण. प्रभू रामचंद्र यांचा अवतार झाला. अवतार झाल्यानंतर प्रभू रामचंद्र यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. पुन्हा 2 वर सांगितले. वर सांगितल्यानंतर प्रभू रामचंद्र वनामध्ये गेले. पुन्हा नंतर मृगाला मारलं. पुन्हा नंतर वैदेही हरणम, जटायू मरणम, सुग्रीव संभाषणम, वाली निर्दलनम, समुद्र तरणम, लंकापुरी दहनम, रावण कुंभकर्णम हननम सप्तदेही रामायणम. काय अवघड आहे. झालं रामायण. परंतु गोड अशी प्रभू रामचंद्र यांची कथा या ठिकाणी सर्व गोस्वामी तुलसीदासजी प्रथमतः सरस्वती मातेला वंदन करतात, गणपतीला वंदन करतात, भवानी शंकर यांना वंदन करतात, गुरुला वंदन करतात, वाल्मिक ऋषी व हनुमंतरायांना वंदन करतात, सीता मातेला वंदन करतात, नंतर श्री राम प्रभू यांना वंदन करतात. आणि वर्णन करत असताना या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासजी ही कथा कशासाठी लिहिली याचंही वर्णन करतात. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाता. या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासजींनी स्वतःच्या आनंदासाठी एवढा मोठा ग्रंथ या ठिकाणी जगासाठी, जगाच्या कल्याणासाठी लिहून ठेवला. असे गोस्वामी तुलसीदासजी जगाच्या फायद्यासाठी एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे कोडे या न्यायाप्रमाणे स्वतःच्या आनंदासाठी लिहिलं. परंतु सगळ्या जगाला आनंद देणारं गोस्वामी तुलसीदासजींचं रामायण या ठिकाणी आनंद घेण्यासारखं आहे. म्हणून गोस्वामी तुलसीदासजी कोण होते, रामायण म्हणजे काय याचं सर्व वर्णन गोस्वामी तुलसीदासजींनी वर्णन केलेले आहे. रामायणामध्ये मुख्यत्वे 7 कांड आहेत आणि 4 घाट आहेत. 7 दिवसामध्ये 7 कांड आणि 7 दिवसामध्ये 4 घाट असं या आपल्याला पूर्ण या ठिकाणी वर्णन करायचं आहे. म्हणून ज्यांनी हा ग्रंथ रचला त्यांनी अगोदर कोणाकोणाला कसं कसं वंदन केलं याचं वर्णन करायचं. गोस्वामी तुलसीदासजी अगोदर गुरुला वंदन करतात. गुरु बिन कोण बतावे बाट बडा बिकट है यमघाट. गोस्वामी तुलसीदासजींचे गुरु स्वामी हरयानंद. गुरुचे आपल्या जीवनामध्ये किती उपकार असतात याचं वर्णन करत असताना गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात. गुरु आपल्या जीवनामध्ये परिवर्तन कसं करतात तर मल रहितपणा घालवून टाकतात. मल घालवून टाकतात आणि मल घालून टाकल्यानंतर त्याच्यामध्ये त्या साधकाला, शिष्याला आपल्या जीवनामध्ये काय करतात, साधक बनवतात आणि साधकाला भगवंताच्या द्वारापर्यंत, भगवंताच्या चरणापर्यंत साधकाला जाण्यासाठी गुरु आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करतात. म्हणून जीवनामध्ये आपल्याला कोणी असो किंवा नसो, परंतु आपल्या जीवनामध्ये
गुरु असणं अत्यंत गरजेचं. गुरु माता गुरु पिता गुरु माता गुरु पिता ओ गुरु माता गुरु पिता गुरु माता गुरु माता गुरु पिता गुरु गुरु माता गुरु पिता गुरु आमचे कुलदैवत. आपल्या जीवनामध्ये गुरु शिवाय आपल्या जीवनामध्ये कोणी असो किंवा नसो, परंतु गुरु अत्यंत जीवनामध्ये असणं गरजेचं. मरका गुरु रडका चेला होय नरक मी ठेलम ठेला. गुरु अज्ञान रूपी अंधकार बाजला करून ज्ञानमय प्रकाश त्या शिष्याच्या हातामध्ये देऊन भगवंतापर्यंत जाण्याचं साधन म्हणजे गुरु आहे. आणि गुरु महात्म्य वर्णन करताना गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, गुरुच्या चरणाची जर आपल्याला जर धूळ जरी आपल्या मस्तकाला लागली, अन्यथा आपल्या शरीराला जर लागली, तर आपल्या जीवनाचं कल्याण होतं. डोळ्यात जर गुरु चरणाची धूळ जर गेली, तर अमृत गेलेल्याचं पुण्य लाभतं. गुरुपद रज मृदु मंजुल अंजन नयन अमिष दुग दोषी विभंजन तेही करी बिमल बिमिक विलोचन वर्ण रामचरित भवमोचन. इतकं गुरु महात्म्य वर्णन करण्यात आलेलं आहे. म्हणून गुरुला वंदन, नंतर साधू संतांना वंदन. परंतु साधू संतांना उपमा देत असताना गोस्वामी तुलसीदासजीने साधू संतांना उपमा कापसाची दिली. साधू चरित शुभ चरित कपासू नीरस बीसद गुणमय फल जासू जो सही दुःख पर छिद्र दुरावा बंधनीय जेगी जगस पावा. आपल्या जीवनामध्ये साधू कसे राहतात आणि काय करतात, तर लक्षात घ्या, साधूचं जीवन म्हणजे कापसासारखे. दुसऱ्याची लज्जा झाकण्याचं काम कापूस करत असतो. आणि कापसाचा गुणधर्म आहे, कापसाचा कलर पांढरा आहे, पांढऱ्यावर दाग शोभत नाही. लक्षात घ्या, बोलणं कळायलं ना, पांढऱ्यावर दाग शोभत नाही. म्हणून पांढरं घालणाऱ्यांनी दाग लागू देऊ नये जीवनात. म्हणून साधू आपल्या जीवनामध्ये कापसासारखे जगाची लज्जा रक्षण करण्याचं काम करतात. म्हणून साधूची संगत करणं गरजेचं आहे. जगामध्ये आपल्याला सतसंगतीशिवाय आपल्या जीवनाचं गत्यंतर नाही. हो, साधूची संगत करणं अत्यंत जीवनामध्ये लाभदायक आहे, फलदायक आहे. परंतु आपल्या जीवनामध्ये साधूची किंवा संतांची भेट होत नाही. गोंधळ करू नका. चांगल्या माणसाची संगत करणं गरजेचं आहे. परंतु साधूची सहजासहजी आपल्या जीवनामध्ये भेट होत नाही. का भेट होत नाही साधू संतांची?
पूर्व जन्मातलं पुण्य असावं लागतं, त्यावेळेस साधू संतांची आपल्या जीवनामध्ये भेट होत असते. जसं की सुभाषितकार वर्णन करतात, शैले शैलेन माणिक्यम मोक्तिकम न गजे गजे साधो नाही सर्वत्र चंदनम न वने. साधो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. जगामध्ये बहु दुर्लभ आहे काय संत भेटी, बहु अवघड आहे 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 संत भेटी. हरी जग जेठी करुणा केली, हरी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. अवघड आहे साधू संताची भेट. पूर्व जन्मातलं पुण्य असावं लागतं, त्यावेळेस संतांची भेट होत असते. तुम्हाला ज्ञान जर पाहिजे असेल तर संगती शिवाय तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. हो बिनु सत्संग सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई. राम कृपा बिन सुलभ न सोई, राम कृपा बिन सुलभ न सोई, बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई. राम कृपा बिनु सुलभ न सोई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई. बिनु सत्संग विवेक न होय. बिनु म्हणजे साधू शिवाय तुमच्या जीवनामध्ये सत्संगती लाभणार नाही आणि विवेक तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून गोस्वामी तुलसीदासजी या ठिकाणी सत्संगाचा महिमा वर्णन करतात आणि महिमा वर्णन करता करता गोस्वामी तुलसीदासजी इतके नम्र होतात की या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासजी आपल्या जीवनामध्ये हा ग्रंथ लिहित असताना किती लीनता असावी याचं उदाहरण त्यांनी स्वतः वर्णन केलेले. मी तर सगळ्यात मोठी अवगुणाची खाण आहे. कोण म्हणतंय? गोस्वामी तुलसीदासजी. एवढे मोठे संत गोस्वामी तुलसीदास, मी सगळ्यात मोठी अवगुणाची खाण आहे. माझ्या जर अवगुणाचा जर पाडा जर वाचायला बसलो ना, दिवस आणि रात्र पुरणार नाही, एवढे अवगुण माझ्याकडे आहे, असं गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात. म्हणून मी चतुर नाही. पहा लिहिता, आपण स्वतःला किती हुशार समजतो, किती चतुर समजतो, परंतु एवढे मोठे चतुर ग्रंथ करते म्हणतात की मी चतुर नाही. नंतर माझी तेवढी बुद्धी
साठवण्याची जी क्षमता आहे तेवढं बुद्धीमध्ये साठत नाही. आणि मी तर लिहायला बसलोय म्हणून प्रभू रामचंद्राला विनंती करतात की देवा मी हुशार नाही, मी अपराधाची खाण आहे, मी अनाथ आहे, अपराधी आहे, माझी जीव अवस्था अजून गेलेली नाही देवा. आणि मी तर तुमचं एवढं मोठं चरित्र लिहितोय देवा. आता तुमच्यावर भार घालून तुम्हीच हे पूर्ण चरित्र कडीला न्या, भवसागर माझा तारून न्या, असं गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात. पण म्हणताल महाराज काय लावला बघापासून गोस्वामी तुलसीदास तुलसीदास? कोण होते हो गोस्वामी तुलसीदास? ऐका, गोस्वामी तुलसीदास यांचा आई वडिलांचं नाव आणि तुलसीदासजीचं नाव, त्यांच्या आईचं नाव आहे हुलसी. लक्षात घ्या, त्यांच्या आईचं नाव आहे हुलसी. आणि तुलसीदासजीचं मूळ नाव रामबोल आहे. ते जन्माला आल्यानंतर रडले नाही, राम म्हणले म्हणून त्यांचं काय म्हणले? राम म्हणले. पण कोणी तर बोल माताजी राम बोला, क्या बोला? राम बोला. लहान लेकरू रडत जन्माला येतं, परंतु काय म्हणले? राम बोला. राम बोला म्हणून त्यांचं नाव राम बोला. जन्मताना लहान लेकराला किती दात असतात? एकही नसतं. जन्मताच गोस्वामी तुलसीदासजींना या ठिकाणी 32 दात. किती? जन्मताच 32 दात. दातामध्ये प्रकार आहे. ज्याला जन्मताच 2 दात असतात ते मामाचं नायनाट करणार असतात. भगवान श्रीकृष्ण यांना जन्मताच 2 दात होते म्हणून त्यांनी मामाचा नायनाट केला. आणि तुलसीदासजी या ठिकाणी 32 दाताचे, जन्मताच 32 दात. म्हणून त्यांच्या वडिलांचं नाव आत्मारामजी दुबे, आईचं नाव हुलशी, त्यांचं जन्मताचं नाव राम बोला. परंतु त्या ठिकाणी असे हे तुलसीदास जन्मतात जन्मताच त्या ठिकाणी त्यांचे आई आणि वडील यांचं निधन झालं. आणि आई वडील वारल्यानंतर त्या ठिकाणी एवढं लहान बाळाचा सांभाळ कोणी करावा म्हणून भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती आता या बाळाचा सांभाळ कोण करणार? म्हणून चुनिया नावाची दासी त्या ठिकाणी कामाला ठेवली. आणि त्या चुनिया नावाच्या दासीला 5 वर्षानंतर तिचाही सर्पदंशानं मृत्यू झाला. आता त्या बाळाचा सांभाळ कोण करणार? म्हणून पार्वती आता तू साक्षात त्या बाळाचा सांभाळ करायचा असं सांगितल्यानंतर साक्षात पार्वती माता त्या बाळाचं संगोपन करू लागली. आणि तो लहान असणारा बालक तरुण झाला. तरुण झाल्यानंतर काही वर्षांनी त्याचा एका सुंदर मुलीबरोबर विवाह झाला. गोस्वामी तुलसीदासजीच्या पत्नीचं नाव आहे रत्नावली. एकदा
त्यांचं लग्न झाल्यानंतर रत्नावली आणि गोस्वामी तुलसीदास सुखाने संसार करू लागले. लग्नाला 5 दिवस झालेत आणि 5 दिवसानंतर येती जातीसाठी रत्नावलीचा भाऊ न्यायला आला. रत्नावलीला घेऊन गेला. गोस्वामी तुलसीदासजींना माहित नाही की माझी पत्नी माहेराला गेली. शेजाऱ्यांना विचारलं रत्नावली कुठे गेली. शेजाऱ्याने सांगितलं माहेराला गेली. अर्थातुराणाम न बंधू न पिता कामातुराम न भयम न लज्जा शुद्धातुराणाम बलम न तेजम चिंतातुराणाम सुखाम न निद्रा. कामतुरा भय लाज न विचार. 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 शरीर शरीर सार तृण तुल्य. कामतुर भय लाज न विचार. कामतुर भय लाज न विचार. कामतुर भय लाज न विचार. कामतुर कामातूर झालेला माणसाला कुठल्या प्रकारची भीती नसते आणि त्यानं विचार सोडून दिलेले असतात. त्याला कुठल्या प्रकारची लाज नसते. गोस्वामी तुलसीदासजींना कळालं पत्नी माहेराला गेले. विचार केला नाही की काही दिवसांनी परत येणार आहे म्हणून. शेजाऱ्यांनी सांगितलं गोस्वामी तुलसीदासजी सासरवाडीला निघाले. आणि सासरवाडीला गेल्यानंतर त्या ठिकाणी जात असताना पाऊस चालू झाला. विजांचा कडकडाट होऊ लागला. नदीला पाणी भरपूर आलं. हातामध्ये दिवा नाही. काळोखी रात्र आहे आणि काळोखी रात्रीमध्ये पायाला साप चावेल का विंचू चावेल याचा विचार न करता गोस्वामी तुलसीदासजी सासरवाडीला पोहोचला. आणि सासरवाडीला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी फक्त पाऊस चालू होता. विजांचा कडकडाट थांबला आणि त्या ठिकाणी वर गेले आणि पत्नीनं विचारलं मालक इतक्या भर पावसामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये कसं काय आलात. त्यावेळेस गोस्वामी तुलसीदासजी म्हणू लागले रत्नावली तू नाही का त्या लाकडावरून नदीला पाणी आलं त्यावेळेस. अगं ते लाकूड टाकलं होतंस ना माझ्यासाठी. त्या लाकडाला धरून मी नदीच्या पलीकडे आलो. खरं रत्नावली म्हणली मी तर काही लाकड नदीवर टाकलं नव्हतं. जाऊन बघितलं रत्नावलीनं लाकूड नव्हतं. एका मेलेल्या माणसाचं प्रेत होतं. रत्नावली दुसऱ्या मजल्यावर राहत होती. मालक मी काय तुमच्यासाठी शिडी लावली नव्हती. वर कसा आला दुसऱ्या मजल्यावर. रत्नावलीला विचारल्यानंतर गोस्वामी तुलसीदासजी म्हणले अगं तू माझ्यासाठी साडी नव्हतीस का सोडली. त्या साडीला धरून वरून आलो. रत्नावली बाहेर आले
आणि बघते तर त्या ठिकाणी साडी नव्हती, एक लोंबकळत साप होता आणि त्या लोंबकळणाऱ्या सापाला धरून गोस्वामी तुलसीदासजी वर त्या दुसऱ्या मजल्यावरती चढले आणि रत्नावलीला राग आला आणि राग आल्यानंतर त्या ठिकाणी डोळे लाल बुंद झाले रत्नावलीचे आणि त्या ठिकाणी नवऱ्याला पाहून म्हणजे गोस्वामी तुलसीदासजींना पाहून म्हणू लागली, लाजन आयो आपको दौड़े आयो साथ, धिक धिक ऐसे प्रेम को क्या कहो मैनाथ, अस्ति चरम देह में जैसी प्रीति वैसे श्री राम में होत न होती ना आपको भवविती। लाज वाटली नाही लाज। 5 दिवस झाला आपलं लग्न झालंय आणि 5 दिवसासाठी मी माहेर आले तर तुम्ही माझ्या पाठी मागे आला। लाज वाटायला पाहिजे तुम्हाला। गोस्वामी तुलसीदासजीची पत्नी बघा 5 दिवस झालं लग्न होऊन आणि 5 दिवसामध्ये एकदा पत्नीनं लाज काढली। लाज वाटली नाही तुम्हाला। असं बोलल्यानंतर त्या ठिकाणी एखादा माणूस शर्मन गोस्वामी तुलसीदासजींना राग आला आणि राग आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना तो राग सहन झाला। हो बघा एकदा पत्नी बोलली, राग सहन झाला नाही, घर सोडलं। काही काही माणसाच्या बायका एकदाच बोलत नाहीत, रोज बोलतात तरी यांना लाज धरत नाहीत। आम्ही एका मित्राच्या घरी दत्ता महाराजांनी मी गेलो आणि बस स्टँडवर कोल्हापूरला कोल्हापूरला गेल्यानंतर आमचा एक जुना तिकडला मित्र भेटला आणि भेटल्यानंतर म्हणला, दत्ता महाराज शिर्के महाराज भरपूर दिवसानंतर तुम्ही दिसलात, चला आता आमच्या घरी। मी म्हणलं, अरे किती लांब आहे तुझं घर कोल्हापूरहून? अवघ्या 1.5 किलोमीटरवर आहे म्हणला दत्ता महाराज शिर्के महाराज। बरं ठीक आहे चला। आम्ही घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर त्यानं काय केला, गुरुजी दरवाजा वाजवला। अरे मी म्हणलं दरवाजा वाजवतोस, आतमध्ये कोण आहे? शिर्के महाराज दत्ता महाराज माझं लग्न होऊन बऱ्याच वर्ष झालं। मी म्हणलं किती वर्षे? म्हणला 10 वर्ष झालं। बर आता कोण आहे घरामध्ये? काय नाही, माझी पत्नी आहे, माझी 2 मुलं आहेत। बर बर अगं दार उघड की। आमच्या मित्रानं त्याच्या बायकोनं घर उघडलं आणि घर उघडल्यानंतर त्यानं सांगितलं, ठेव चहा। शिर्के महाराज आणि दत्ता महाराज 500 किलोमीटरहून आलेत कोल्हापूरला, घरी आपल्या एवढ्या मोठ्या महाराज लोकांचे पाय लागले, ठेव त्यांच्यासाठी चहा। बिचारी नाक मुरगडत असं करीतच गेली आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी भांडे आपटायला चालू केलं आणि भांडे आपटताना या महाराज लोकांना काही कामधंदे नसतात। उठलं की सुटलं, बाया माणसाला दुसरे कामच नाहीत। उठलं की सुटलं मालक कुणालाही घरामध्ये घेऊन येतो। याला लाजच कशी वाटत नाही, कडून याला मेलाच कसं नाही, माझच कसं वाटून केलं। दत्ता महाराज म्हणलं आपल्याला चहा काय पावत नाही। त्या मित्राला म्हणलं, मित्रा दत्ता महाराजाला 20 रुपये दे, मला 20 रुपये दे, आम्ही बाहेर हॉटेलमध्ये आम्ही 20 रुपये तुझ्या पत्नीच्या शिव्या ऐकून आमचे कान तृप्त झाले। मित्राला मी म्हणलं, मित्रा आम्ही बाहेर गावचे नवीन तुझ्यासाठी पाहुणे रावळेत, मित्र आहेत म्हणलं, आणि मित्राच्या समोर तुझी बायको एवढी शिव्या देते तर आम्ही घरात नसल्यानंतर तुझी पत्नी किती शिव्या देत असेल? ते म्हणला, फार काही नाही, रोज फक्त 50च देते। 50च देते। परंतु लक्षात घ्या, एका माणसाची रोज पत्नी 50 शिव्या देत असेल तरीही त्याला त्याच्या जीवनाची लाज वाटत नसेल तर लक्षात घ्या, याच्यापेक्षा खूप मोठी शोकांतिका काय असू शकते? गोस्वामी तुलसीदासजींना त्यांची पत्नी एकदाच बोलली, लाज ना आयो आपको दौड़े आयो सत। लाज वाटली नाही एवढा शब्द गोस्वामी तुलसीदासजींनी ऐकला आणि ऐकल्यानंतर गोस्वामी तुलसीदासजी काय केले? हो निघून गेले आणि निघाल्यानंतर काय केलं? कटे एक रघुनाथ संग बांधी जटा शिरकेश, हम तो चाखा प्रेम रस पत्नी के उपदेश। म्हणून त्या ठिकाणी आपल्या डोक्याच्या त्या जटा होत्या, गोस्वामी तुलसीदासजींनी जटा बांधल्या आणि जटा बांधून त्या ठिकाणी 12 वर्ष एका झाडाखाली बसून गोस्वामी तुलसीदासजी प्रभू रामचंद्राचं चिंतन करू लागले, मनन करू लागले।
आणि मनन करता करता गोस्वामी तुलसीदासजींचा नेम होता, रोज शौच विधीला जात असताना डबक्यामध्ये उरलेलं पाणी एका झाडाला घालायचे आणि त्या झाडाखाली एक भूत राहत होतं. 12 वर्ष त्या भूताला पाणी पाजलं गोस्वामी तुलसीदासजींनी आणि त्याच्यावरती ते भूत प्रसन्न झालं. तुलसीदासजी, मी तुमच्यावर प्रसन्न झालोय. 12 वर्ष तुम्ही मला पाणी पाजले, काय वर मागायचंय तो मागा. गोस्वामी तुलसीदासजी म्हणले, भूता मला काही नको, फक्त प्रभू रामचंद्राची गाठभेट घालून दे. जमल का दत्त महाराज? नाही. अहो भूताचं रामाचं वाकडे, पळे भूत बाधा बेने ते पळून जातय भूत. भूत म्हणलं, बाबा एवढं सोडून काही करेल, मी काय प्रभू रामचंद्राची गाठ भेट पडू देणार. भूत म्हणलं, एक उपाय, तुला जर प्रभू रामचंद्र यांचं दर्शन जर पाहिजे असेल तर एक उपाय. कोणता? ज्या ज्या ठिकाणी रामकथा चालू आहे त्याच्यामध्ये एकदम सुरुवातीला जो म्हातारा बाबा येतो आणि कथा झाल्यानंतर 1 तासानंतर उशिरा जातो, त्या बाबांचं दर्शन घे. जो एकदम सुरुवातीला येतो आणि कथा झाल्यानंतर 1 तासानं उशिरा जातो, तो प्रभू रामचंद्राचा हनुमंतरायाचा अवतार आहे, म्हणून त्यांचं दर्शन कर. त्या म्हातारे बाबा तुला दर्शन करून देतील. असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासजी बरोबर कथा चालू असताना एका म्हाताऱ्या स्वरूपामध्ये हनुमंतराय कथा ऐकायला आले होते. आणि ऐकायला आल्यानंतर त्या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासजीने त्या वृद्ध बाबांचे पाय धरले आणि म्हणू लागले, बाबा मला प्रभू रामचंद्र यांची भेट घालून द्या, मला प्रभू रामचंद्र यांची भेट घालून द्या. परंतु वृद्ध स्वरूपामध्ये आलेले हनुमंतराय म्हणले, अरे मी कोण म्हातारा माणूस आहे, मी काही गाडबेड घालू. भूतानं सांगितलंय तुम्ही हनुमंतरायाचा अवतार आहे, म्हणून असं सांगितल्यानंतर हनुमंतराय म्हणले, बाबा मी तुला प्रभू रामचंद्राचं दर्शन करून देतो, आता नाही उद्याच्याला. पण कुठं? चल म्हणले चित्रकूट धामावरती. आणि चित्रकूट धामावरती त्या ठिकाणी हनुमंतराय गोस्वामी तुलसीदास गेले. परंतु गोस्वामी तुलसीदासजींना पहिल्या दिवशी राम आणि लक्ष्मण ओळखता आले नाही. हनुमंतराय, तुम्ही म्हणला होतात की काल मी तुम्हाला रामाची भेट करून देईल, परंतु माझ्या समोरून प्रभू रामचंद्र भेट झाली नाही. हनुमंतराय म्हणले, काल तुमच्या समोरून गेले परंतु तुम्हाला ओळखता आले नाही. म्हणले, आता काय करायचं? आज के दिन जाने दो, कल सुबह मिलाएंगे. असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंतराय परत गोस्वामी तुलसीदासजींना चित्रकूट धामावरती घेऊन आले. आणि घेऊन आल्यानंतर काय करत होते? गोस्वामी तुलसीदास चंदन त्या ठिकाणी घासत होते आणि त्या ठिकाणी साधू संतांची भीड जमा झाली होते. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र, लक्षात घ्या, गोस्वामी तुलसीदासजीच्या समोर आले. तुलसीदासजी चंदन घासत आहेत आणि चंदन घासता घासता प्रभू रामचंद्रांना टिळा लावत आहेत. तरीही हनुमंत चित्रकूट के धाम पर लगे संतन की भीड़ रे. चित्रकूट के धाम पर लगे संतन की भीड़ रे. चित्रकूट के धाम पर लगे संतन की भीड़ रे.
तरीही तुलसीदाजींना प्रभू रामचंद्र ओळखता आले नाहीत. हनुमंतरायांनी पोपटाचं रूप धारण केलं आणि पोपटाचं रूप धारण करून दोहा म्हणला. कोणता? गुरुजीने म्हणला तो, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुवीर. म्हणून त्या ठिकाणी म्हणल्यानंतर गोस्वामी तुलसीदासजींना कळालं, आपण ज्यांना चंदन लावत आहोत साक्षात प्रभू रामचंद्र आहेत. साक्षात प्रभू रामचंद्राचं दर्शन त्या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासजींना घडवून दिलं. त्या हनुमंतरायांना त्या ठिकाणी गोस्वामी वंदन करतात, भगवान शंकराला वंदन करतात. परंतु वंदन करताना अजून एका ठिकाणी परत या ठिकाणी वंदन आलेले. पहिल्यांदा गणपती वंदन आणि पुन्हा नंतर प्रथम वंदन कुणाला? रामायणातल्या पात्रामध्ये प्रथम वंदन भरताला का वंदन? प्रणव प्रथम भरत के चरणा, जासू नेम व्रत जाईन वर्णा, राम चरण पंकज जासू प्रथम भरत त्या ठिकाणी भरताला वंदन का? रामाला वंदन का नाही? लक्ष्मणाला वंदन का नाही? भरतालाच वंदन का? शत्रुघ्नाला वंदन का नाही? तर लक्षात घ्या, प्रभू रामचंद्रापेक्षा जर त्याग जर मोठा जर कुणाचा असेल रामायणामध्ये तर भरताचा. रामाचं राज्य त्या ठिकाणी भरताला प्राप्त असून सुद्धा फक्त डोक्यावरती पादुका घेऊन रामाच्या राज्यामध्ये न राहता रामाच्या नगरीत बाहेर राजवाड्याच्या बाहेर राहिला. म्हणून त्या ठिकाणी त्याग प्रधान जर जीवन कुणाचं आहे ते म्हणजे भरताचं. म्हणून भरताला वंदन. दुसरं लक्ष्मणाला वंदन. लक्ष्मणाला वंदन का? तर लक्षात घ्या, प्रभू रामचंद्र पताका आहेत आणि लक्ष्मण म्हणजे दंडक आहे. प्रभू रामचंद्र यांची उंच पताका फडकवण्याचं काम दंडकृपी लक्ष्मणानं केलंय. म्हणून त्या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासजी लक्ष्मणाला वंदन करतात. तिसरं वंदन करतात, रिपुसुदन पद कमल नमामि, सुर सुशील भरत मानी. शत्रुघ्नाला वंदन. शत्रुघ्नाला वंदन का? तर लक्षात घ्या, जो शत्रूचं हनन करतो त्याचं नाव शत्रुघ्न. लक्षात घ्या, शत्रू बाहेरचे मारणं सोपे, आतमधले शत्रू मारणं सोपं नाही. आणि आतमधल्या शत्रूला मारण्याचं काम शत्रुघ्नानं केलेलं आहे. घरातला शत्रू कोण आहे? मंतरा मावशी. आणि मंतरा मावशीच्या कुबड्यात लात घालण्याची ताकद फक्त शत्रुघ्नामध्ये. म्हणून त्या शत्रुघ्नाला वंदन. पुन्हा नंतर प्रभू रामचंद्र यांना वंदन, हनुमंतरायांना वंदन आणि भगवान प्रभू रामचंद्र यांच्या सगुण आणि निर्गुण या दोन स्वरूपाला वंदन. पुन्हा नंतर या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासजी रामनामाचा महिमा सांगतात आणि रामनामाचा महिमा वर्णन केल्यानंतर मानस सरोवर म्हणजे रामचरित्र मानस या ग्रंथाचं खूप मोठं वर्णन करतात. आपली कथा आज फास्ट घ्यायची म्हणून मी पूर्ण कथा या ठिकाणी आपली फक्त शिवपार्वती यांची कथा इथपर्यंत कथा न्यायची आणि वेळ कमी असल्यामुळं धावत्या वेगामध्ये. म्हणून त्या ठिकाणी मानस स्वरूपाचं या ठिकाणी वर्णन करण्यात आलं. मानस स्वरूपाचं वर्णन करण्यात आल्यानंतर याज्ञवल्क्य व भरद्वाज ऋषी यांचा संवाद सांगितला आणि त्या ठिकाणी संवाद सांगितल्यामध्ये भरद्वाज मुनी याज्ञवल्क्य मुनीला त्या ठिकाणी
अनेक प्रश्न करतात। त्या प्रश्नामध्ये याज्ञवल्क्य त्या ठिकाणी प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देतात, परंतु भरद्वाज मुनी प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी गुरुनं कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही म्हणू नये, परंतु चुकीचं देऊ नये। परंतु शिष्य कसा असावा? आज्ञाधारी असावा। भरद्वाज मुनी शिष्य आहेत आणि याज्ञवल्क्य ऋषी हे गुरु आहेत। भरद्वाज मुनी म्हणतात, गुरुजी माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, विचारू का? गुरुजी बोले, क्या बोल रहे हैं भरद्वाज? भरद्वाज, पूछने का है तो पूछो। म्हणून त्या ठिकाणी 6 प्रश्न विचारले आणि त्या 6 प्रश्नापैकी शेवटचा प्रश्न होता तो म्हणजे सतीचा जो भ्रम आहे आणि तिच्या मनामध्ये जो खेद आहे, त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला श्रवण करायचं आहे। हो, याज्ञवल्क्य आणि भरद्वाज यांचा संवाद चालू असताना त्या ठिकाणी गोस्वामी कथा सांगतात। एक बार त्रिता जुगमाही शंभू गये कुंभज ऋषी पाही, संग सती जग जननी भवानी पूजे ऋषी अखिलेश्वर जानी, राम कथा मुनि बर्ज बखानी सुनी महेश परम सुकुमानी, ऋषि पूछी हर भगति सुहाई कई शंभु आदि करी पाई। त्या ठिकाणी भरद्वाज आणि याज्ञवल्क्य यांचा संवाद आहे। या ठिकाणी मी सुरुवातीला बोलून गेलो की 4 घाट कोणकोणते आहेत। त्याच्यामध्ये पहिला आहे शिव पार्वती, हा कैलास पर्वतावरती हा पहिला घाट आहे। नंतर दुसरा घाट आहे काकभृशुंडी आणि गरुड, हा नीलगिरी पर्वतावरती आहे। तिसरा घाट आहे याज्ञवल्क्य आणि भरद्वाज मुनी आणि चौथा घाट आहे गोस्वामी तुलसीदासजी शरणार्थी घाटावरती। असे 4 प्रकारचे घाट आहेत। त्याच्यामधला पहिला घाट म्हणजे शिव पार्वती संवाद। ऐका तो कसा आहे। प्रभू रामचंद्र सीतेचा शोध करत असताना प्रभू रामचंद्र यांची सीता रावणानं चोरून नेली आणि रावणानं चोरून नेल्यानंतर दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र सीते लखन लागला, भाभी सीते, भाभी सीते, भाभी। भैया बहुत दिन हो गए, लेकिन भाभी आपने जंगल में बहुत खोजा लेकिन नहीं मिली। लखन कुछ दिन और ढूंढते हैं, चलो भैया। प्रभु रामचंद्र सीते
लखन मैं इधर ढूंढता हूँ, तू उधर जा। ठीक है भैया। भाभी ऐसे बहुत दिन निकल के गए, लेकिन त्या ठिकाणी दंडकारण्यामध्ये सीतेचा शोध लागना आणि कैलास पर्वतावरती शिव पार्वती दोघा जणांचा संवाद आहे आणि पार्वती माता म्हणू लागली भगवान शंकराला, अहो काय त्या रामाचं भजन करतात कैलासामध्ये, हो राम राम काय म्हणत बसतात आणि ती येड खाली सीतेचा शोध घेत बसले, बायकोच्या पाठीमागं पळायला लागले, त्याचं नाव घेतात का, तुमचा आदर्श आहे का त्या, आणि तुम्ही त्याला हृदयात जागा दिली, तरीही भगवान शंकर शांत। भगवान शंकर पार्वतीला जास्त बोलत नव्हते। पार्वती अगं ते माझे आराध्य आहेत, त्यांच्याविषयी वाईट बोलू नको पार्वती। काय बोलू नाही वाईट, इतक्या दिवस झालं मी सारखं काय लागली सीतान सीतान भयान सीतान भया, आणि तुम्ही उठलं की सुटलं तिने अवस्थेमध्ये त्याचं भजन करता आणि ते बायकोच्या माग पळत। अगं सीता बोलू नाही, काय बोलू नाही, संसार धंदा सोडायचा आणि तुम्ही त्या उठलं की सुटलं रामाचं चिंतन करायचं। मला वाटत नाही ते देव आहे म्हणून बायकोच्या पाठीमाग लागलेलं। बर तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ना, अजिबात बोलण्यावर विश्वास नाही, हे आता कळायला। नाही ना विश्वास, नाही विश्वास, नाही ना विश्वास, नाही विश्वास। जर माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल, तुझ्या मनामध्ये संदेह असेल, तर जाऊन परीक्षा का घेत नाहीस? जो तुम्हारे मनाती संदेह हो तो की न जाई परीक्षा लो, जाऊन परीक्षा का घेत नाहीस? असं म्हणल्यानंतर तब लगी बैठ अभव बट छाई, जब लगी तुम एहू मोही पाही। भगवान शंकरांनी म्हणले, जा पार्वती तुझ्या मनामध्ये संदेह आहे ना, तर जाऊन तू परीक्षा का घेत नाहीस? म्हणून त्या ठिकाणी पार्वतीला सांगितल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शंकर वटवृक्षाच्या सावली खाली बसले आणि भगवान शंकर भजन करी महादेव राम पूजी सदाशिव। भगवान शंकर प्रभू रामचंद्राचं भजन करू लागले। 87,000 वर्ष समाधी त्या ठिकाणी भगवान शिवानी धारण केली आणि त्या ठिकाणी दक्ष कन्या सती दंडकारण्यामध्ये आली आणि दंडकारण्यामध्ये आल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सीतेचा शोध करत असताना विराहामध्ये सीता भैया सीता सीता भाभी शोध करत असताना त्या ठिकाणं दक्ष कन्या सतीनं सीतेचं रूप धारण केलं। कशाचं? सीतेचं रूप धारण केलं आणि रूप धारण करून आपण प्रभू रामचंद्रासमोर सीता म्हणून जावं असं म्हणून त्या ठिकाणी सती ही सीता झाली आणि प्रभू रामचंद्र यांच्या समोर आली आणि आल्यानंतर म्हणू लागली, तिला वाटलं प्रभू रामचंद्र मला ओळखतील, मी सीता आहे असं समजतील आणि त्या ठिकाणी सीतेच्या रूपामध्ये गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी पहिलाच सतीला प्रश्न विचारला, कहे हो बहो। त्या ठिकाणी सतीला पाहून प्रभू रामचंद्र यांनी नमन केलं आणि नमस्कार करून विचारलं, हे पार्वती माते, वृषकेतू म्हणजे नंदीवर बसणारे तुझे मालक कुठे आहेत? असा प्रश्न केल्यानंतर सतीला कळालं मी सीतेचं रूप धारण केलं तर यांनी ओळखलं। ओळखल्यानंतर सती खजील झाली, वाईट वाटू लागलं सतीला त्या ठिकाणी आणि सती आता करू काय म्हणू लागली, हो आता मी त्या ठिकाणी शिवजीकडे कसं जाऊ परत? आणि शिवजीकडे तरीही
मन खजील करून सती शिवजीकडं परत आली आणि जात असताना त्या ठिकाणी सतीला सगळीकडं प्रभू रामचंद्र दिसू लागले. हो. देखे शिवविधी विष्णू अनेका अमित प्रभाव एक ते एका वंदन चरण करत प्रभू सेवा विविध वेश देखे सब देवा. त्या ठिकाणी सतीला जिकडं तिकडं सर्व देवदेवता दिसू लागल्या आणि सती कैलासाला पोहोचले. प्रभू रामचंद्राच्या देखे जहत रघुपती जेते सक्तीन सहित सकल सुरते ते जीव चराचर जो संसारा देखे सकल अनेक प्रकारा. सतीला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं दर्शन होऊ लागलं आणि सती कैलासाला भगवान शंकरापाशी पोहोचली आणि हसून त्या ठिकाणी कैलासाला पोहोचल्यानंतर भगवान शिवजी म्हणू लागले हसत हसत, घेतली का परीक्षा? घेतली. सती घेतली का परीक्षा? असं म्हणल्यानंतर सती काय म्हणू लागली, कछु न परीक्षा ली न गोसाई की न प्रणामो तुमर हिताई सती समोजी कछु न परीक्षा ली न गोसाई. म्या कुठं परीक्षा घेतली? धड धड सती खोटं बोली आणि खोटं बोलल्यानंतर भगवान शिवजींनी ओळखलं की सती मला खोटं बोलली. आजपासून सतीला माझ्या डाव्या मांडीच्या शेजारची जागा बसण्याचा अधिकार संपला. सती बरोबर जर पती पत्नीचा संबंध ठेवतोय तर त्या ठिकाणी सती सीतेचं रूप धारण केली होती आणि सीता माता ही माझी माता आहे म्हणून मात्र गमनाचं पाप लागेल म्हणून हिला डाव्या बसनाचं आसनाचं जे आसन होतं ते भगवान शंकरांनी उचललं आणि त्या ठिकाणी भक्ती मार्गाला बाधा येईल म्हणून समोर ठेवलं. सतीनं ओळखलं की भगवान शंकरांनी मला ओळखलंय आणि आता डाव्या आसनावर बसण्याचा अधिकार माझा पूर्ण नाहीसा झालेला आहे. त्या ठिकाणी भगवान शंकराने सतीचा त्याग केला आणि त्या ठिकाणी त्याग केल्यानंतर सती आता दुःखी झाली आणि दुःखी झाल्यानंतर भगवान शिवजीने समाधी धारण केली. या ठिकाणी सतीला एक एक दिवस एक एक युगासारखा जाऊ लागला आणि भगवान शंकर मला जवळ घेतील. एक ना एक दिवस मानतील. एक दोन दिवस नाही, वर्ष दोन वर्ष नाही, 87,000 वर्षांनी त्या ठिकाणी भगवान शंकरांनी समाधी उतरवली. परंतु त्या 87,000 वर्षामध्ये सतीनं अनेक प्रकारचं दुःख धारण केलं आणि तितक्यामध्ये काय झालं, सतीचा बाप म्हणजे दक्ष याला प्रजापती पद भेटलं. ज्या ठिकाणी पद आहे त्याच ठिकाणी मद आहे. पदावरती म चढला की मद होतो आणि ज्या ठिकाणी म आला त्या ठिकाणी अहंकाराची त्या ठिकाणी उत्पत्ती होत असते. म्हणून दक्ष प्रजापती झाला आणि मोठ्या अधिकावरती जा. बडा अधिकार दक्ष जब पावा अध्याभिमानो हृदय दबावा कोई न कहू अस जन्माही प्रभुता पायी नाही. म्हणून त्या ठिकाणी अधिकार संपन्न झाल्यानंतर दक्ष प्रजापतीनं खूप मोठा यज्ञ ठेवला. यज्ञ ठेवल्यानंतर सगळ्यांना आमंत्रण दिलं. आमंत्रण दिल्यानंतर सर्व देवदेवता आमंत्रण दिल्यानंतर विमान मार्गानं त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीनं यज्ञ ठेवला होता त्या ठिकाणी सर्वजण पोहोचले. भगवान शिवजी पण आले, सती आली, 33 कोटी देवता आल्या आणि दक्ष हा प्रजापती झालाय, मोठ्या पदावरती विराजमान झालाय. म्हणून दक्ष प्रजापती त्या यज्ञशाळेमध्ये मेन गेट पाशी आला आणि
प्रजापती असल्यामुळं सर्व देवदेवता उठून त्या दक्ष प्रजापतीला नमस्कार करू लागले. परंतु भगवान शिवजींच्या लक्षात आलं नाही की माझा सासरा या ठिकाणी आलेला आहे आणि त्याला उठून नमस्कार करावं का. विदेही अवस्थेमध्ये भगवान शिवजी असल्यामुळं कोण काय करतो याच त्यांना काही भान राहत नाही. जसं गोरोबा काकांच्या पायाखाली स्वतःच मूल तुडवलं तरी गोरोबा काकांना कळालं नाही. आणि तेच भक्तांचे लक्षण आहेत. भक्त ऐसे जाना जे देही उदास. उदास वृत्तीवरती विदेहावस्थेमध्ये भगवान शंकर आहेत. कोण माझ्या समोरून जातय आणि कोण समोर माझ्या येतय याच देहभान नसणारे भगवान शंकर त्या ठिकाणी समाधी अवस्थेमध्ये. दक्ष प्रजापतीनं पाहिलं मी आल्यानंतर सर्वजण उठून नमस्कार करतात, परंतु हा माझा जावाई मी आल्यानंतर उठला नाही. म्हणून त्या ठिकाणी दक्ष प्रजापती भगवान शंकराला म्हणू लागला, स्मशान भूमीमध्ये राहतोय, माझी पोरगी त्या नारदाचं ऐकून दिली. जोगी जटिल अमंगल असा वेळ धारण करतय, परंतु भगवान शंकराचं नाव घेत नाही. याला म्हणते टोमण्यामध्ये बोलणं. भगवान शंकराला त्या ठिकाणी दक्ष प्रजापती बोलू लागला आणि बोलल्यानंतर भगवान शिवजीला त्या ठिकाणी सतीला बोलल्यानंतर दक्ष प्रजापतीच्या यज्ञशाळेतून त्या ठिकाणी निघून गेले. यज्ञातून निघून गेल्यानंतर कैलासाला पोहोचले आणि कैलासाला पोहोचल्यानंतर जाणून बुजून त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीनं पुन्हा खूप मोठा यज्ञ ठेवला आणि मोठा यज्ञ ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा परत एकदा विमान कैलास मार्गे जायला लागले. भगवान शिवजी हिमालयावरती कैलासामध्ये समाधीमध्ये आणि विमान जात असताना पार्वतीनं सतीनं पाहिलं कैलास मार्गे विमान जात आहेत. एका देवाला विचारलं, कहां जा रहे हो? सती मालूम नहीं क्या तुम्हारे बाबा जी ने बहुत बड़ा यज्ञ रखा है. मेरे पिताजी ने बहुत बड़ा यज्ञ रखा है. मेरे को कैसा आमंत्रण है? मला कसा आमंत्रण नाही, मलाच कशी पत्रिका नाही. दुसरं विमान गेलं. सती उरकलं नाही का? तुझ्या बापानं मोठा यज्ञ ठेवलाय. तिसरं विमान लगेच, सती कोणत्या कलरची साडी घालणार आहे ग? विमानावरती विमान जावलं. चौथं विमान आलं. सती एकटीच येणार आहेस का मालकाला घेऊन येणार आहे? विमाना पाठी मागून एक विमान जाऊ लागलं आणि जात असताना सतीला ओळखलं की माझ्या बापानं खूप मोठा यज्ञ महोत्सव ठेवलाय आणि त्याच्यामध्ये सर्व देवदेवतांना आमंत्रित केलंय आणि आम्हालाच आमंत्रण नाही. सती म्हणू लागली, चुकून जवळच्या पाहुण्या रावळ्याला कधीतरी पत्रिका राहत असते, तसं राहिले असल. माझ्याच बापाच्या घरी खूप मोठा यज्ञ म्हणून त्या ठिकाणी भगवान शंकराला म्हणू लागली, तुमच्या सासऱ्यानं
मोठा यज्ञ ठेवलाय. माझ्या पित्यानं म्हणत नाही बर का, तुमच्या सासऱ्यानं म्हणत. आणि त्या यज्ञ महोत्सवामध्ये आपण गेलंच पाहिजे. पागल झालीस का सती? पाठीमागाल्या यज्ञाला गेलो, अपमान केला आपला अपमान. तुझा बाप म्हणजे माझा सासरा कितीतरी बोला, आणि अपमान केल्यानंतर पुन्हा जावं ना तिथं जाऊ नये, मुलीनं जाऊ नये. बोला असेल सासरा तुमचा, आणि सासरा काय बापासारखाच असतो की. मग काय गेलं तर काय बिघडतंय का? नाही जाणार सती मी तुझ्या बरोबर. मोठ्या माणसाचा अपमान हा मेल्या समान आहे सती. मी यज्ञामध्ये जाणार नाही. आणि सती आपल्याला आमंत्रणही नाही. मालक खोटं बोलू नका. बिना आमंत्रणाचं काही ठिकाणी जाता येत. कुठं कुठं जाता येत? मित्राला मित्राच्या घरी, शिष्याला गुरुच्या घरी, मुलाला पित्याच्या घरी बिना आमंत्रणाचं जाता येतं, आणि मुलीला आपल्या माहेरी बिना आमंत्रण. मग तेच म्हणते ना मगापासून, मुलीला आपल्या माहेरी बिना आमंत्रणाचं. भगवान शिवजी बोले, जिस घर पर आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. उस घर में जाना ना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. चाहे मिलनी हो सुंदर कन्या उसे घर घर घुमाना ना चाहिए. चाहे मिलनी हो सुंदर कन्या उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर पर जिस घर में जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. ज्या घरामध्ये आदर मान सन्मान नाही त्या घरी आपण नाही गेलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी सती ऐकत नाही, आणि न ऐकल्यामुळे सती आता म्हणू लागले, मालक गेलंच पाहिजे. म्हणून सती जो बिनु बोले जाऊ भवानी रहन सिलू सने होन कहाणी. तरीही सतीनं ऐकलं नाही, आणि सती भगवान शंकरांना सोडून त्या ठिकाणी कैलासावरून दक्ष प्रजापतीच्या यज्ञाकडे जाऊ लागली. भगवान शंकरांनी ओळखलं, आता सती गेलेली पुन्हा परत येणार नाही. म्हणून भगवान शंकरांनी त्या ठिकाणी 2 शिवगण त्या ठिकाणी सोबत दिले.